हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण मेहंदी क्लासचा आपला हा दिवस 12वा आहे. आजपर्यंत आपण सर्व काही बेसिकचे पॅटर्ननुसारच घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी आपण सर्वजण शिकलो आहात. आपला हा मराठी मेहंदी क्लास जो बेसिक शिकवला जात आहे त्याचा भाग 12वा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर चेक्स पॅटर्न आपण बघतोय 2 दिवसापासून. आज आपला चेक्स पॅटर्नचा हा 3रा दिवस आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला मेहंदी काढता येत नसेल तर तुम्ही सुरुवातीला एक प्लास्टिकचा लॅमिनेशन केलेल्या पेजवरती तुम्ही मेहंदीच्या लाईन्स काढा, म्हणजे तुमच्या हाताला प्रॅक्टिस होईल. जोपर्यंत आपल्या हाताला प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची आपण मेहंदी डिझाईन काढू शकणार नाही. त्यासाठी मी फर्स्ट डेलाच तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मेहंदी येत नसेल डायरेक्ट तर तुम्ही पेन्सिलने आधी ड्रॉ करा आणि त्या ड्रॉ केलेले पिक्चर्स जे असतील तेच तुम्ही पुन्हा मेहंदीने ड्रॉ करा. कारण काय होईल की एकदा पेन्सिलने केलं की तुमच्या लक्षात बसेल आणि मेहंदीने नंतर त्यावरती केलं त्या अजून छान होईल. पण पेन्सिलने करण्याचा उद्दिष्ट एवढाच की ती डिझाईन तुमच्याकडे नेहमीसाठी राहील. आणि मेहंदीने जर केलं तर कधी पेज आपला इकडे तिकडे असा होऊ शकतो. त्यासाठी पेन्सिलने सुरुवातीला पहिली डिझाईन बनवा आणि त्यावरती तुम्ही जर मेहंदीने डार्क करत असेल तर चांगली गोष्ट आहे, किंवा तुम्ही एखाद्या पेजवरती आधी पेन्सिलने ड्रॉ करा आणि नंतर मेहंदीने वेगळ्या पेजवरती त्याची डिझाईन बनवा. तर मग आज आपण आपला हा चेक्स पॅटर्नचा 3रा दिवस आहे. ह्या भागातसुद्धा आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे चेक्स पॅटर्न्स बघणार आहोत. पण सर्वात आधी आज मी तुम्हाला इथे वरती पेन्सिलने ड्रॉ करून दाखवणार आहे आणि तेच पॅटर्न आपण नंतर मेहंदीच्या कोणी ड्रॉ करणार आहोत. तर मग आज मी तुम्हाला आता सांगितलं आहे की सुरुवातीला तुम्ही पेन्सिलने ड्रॉ करा आणि हे मी सुरुवातीपासूनच सांगत आलेले आहे. आधी पेन्सिलने ड्रॉ करा आणि पेन्सिलने ड्रॉ केल्यानंतर तुम्ही त्याला एक तर त्यावरती डार्क करत असेल तरी चालेल, पण जर तुम्ही साईडला त्याच्या अजून मेहंदीच्या कोणी जर ड्रॉ केलं तर खूप छान. कारण मेहंदीने थोडंसं आपलं काम झाल्यानंतर समजा ते सुकलं किंवा काही झालं तरी जो पेन्सिलने आपण ड्रॉ केलेला पोर्शन आहे तो तसाच राहील. त्यासाठी आज आपण इथे सर्वात आधी पेन्सिलने ड्रॉ करणार आहोत. चेक्ससाठी आपल्याला सर्वात आधी लाईन्स काढायच्या आहेत. ह्या टाईपमध्ये इथे आधी सुरुवातीला आपण लाईन ड्रॉ करणार आहेत. परत इथे आपण दुसरा एक पॅटर्न ड्रॉ करणार आहोत. तुम्हाला हाताने व्यवस्थित जमत असेल तर तुम्ही विदाऊट स्केलने सुद्धा लाईन मारू शकता आणि जर परफेक्ट लाईन पाहिजे असेल तर तुम्ही स्केलचा वापर करू शकता. हा एक आपला चेक्स पॅटर्न झालेला आहे. त्याचबरोबर आपण इथे आता 3रासुद्धा चेक्स पॅटर्न काढून घेणार आहोत. हा आपण झिगझॅग लाईनमध्ये शिकलो आहोत त्या पॅटर्नमध्ये. हे अशा पद्धतीचे आपल्याला झिगझॅग लाईनमध्ये चेक्स पॅटर्न काढायचे आहेत. मी तुम्हाला इथे आधी पेन्सिलने का काढून दाखवलं कारण ही आपल्याला लाईफ टाईमसाठी हे लक्षात राहतं. आणि याच्या खालीच आता आपण मेहंदीच्या कोणी काढणार आहोत. जरी मेहंदीच्या कोणी काढलेली डिझाईन थोडी विस्कटली किंवा पुसून गेली तर इथे पॅटर्न बघून तुम्ही पुन्हा इथे काढू शकताय. त्यामुळे मी तुम्हाला हे इथे दाखवलेलं आहे. पण तुम्हाला खरंच मेहंदीचा कोर्स हा पूर्ण करायचा असेल तर यासाठी फक्त ह्या डिझाईनसाठी ज्या आपण पेन्सिलने काढणार आहोत त्यासाठीच तुम्हाला एक सेपरेट बुक करायचे आहे आणि नंतर पेजवरती सुद्धा असे मेहंदीच्या कोणी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तरी मग आपण हा चेक्स पॅटर्न जो सुरुवातीला पहिला काढलेला आहे, आपण ही उभी अशी लाईन काढली आहे 2 आणि आडव्या अशा 2. तर ह्या ज्या उभ्या आणि आडव्या आहेत
तर याला इथे आपल्याला असं डार्क करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला जे आपण डबल लाईन घेतलेल्या आहेत त्याला इथे डार्क म्हणजे बोल्डमध्ये करायचं आहे दोन्ही साईडने. आता ह्या साईडने सुद्धा आपल्याला याला डार्क करायचं आहे. आता हे आपण इथे डार्क केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला प्रत्येक चेक्समध्ये आपल्याला इथे एक डिझाईनचं पॅटर्न बनवायचं आहे. तर आपण सुरुवातीला इथून बघूया. असा आधी स्क्वेअर काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे राऊंडमध्ये फिलअप करायचं आहे. खूप सोपी डिझाईन आहे, काहीच अवघड नाही आहे. सुरुवातीला थोडंसं घाबरल्यासारखं वाटेल पण अजिबात घाबरायचं नाही. मेहंदी शिकायची आहे त्यामुळे व्यवस्थित प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. खूप सुंदर. ज्यावेळेस आपण ब्रायडल फुल हँड्स वगैरे HD वगैरे मेहंदी काढतो ना त्यामध्ये हे पॅटर्न घेतले जातात. पण मी इथे तुम्हाला बेसिकमध्येच हे शिकवत आहे कारण हे सर्व पार्ट्स बेसिकमध्ये येत नाहीत तरी मी तुम्हाला इथे शिकवत आहे. अशा पद्धतीने हा पूर्ण पॅटर्न आपल्याला फिलअप करायचा. आता इथे सुद्धा आपल्याला आपण जे सुरुवातीला हम्स वगैरे शिकलो आहोत ना त्यांनीच आपल्याला डिझाईन बनवायची आहे. अशा पद्धतीचे हे सुद्धा आपल्याला पूर्ण काढायचे आहेत. ह्या टाईपमध्ये असे आपल्याला हे पूर्ण काढायचे आहे. आता इथे सुद्धा आपण डिझाईन फिलअप केली आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला डिझाईन फिलअप करायची आहे. खूप सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. इथून आपल्याला इथे स्पायरल काढायचं आहे. दिस टाईप इथे सुद्धा अशामध्ये आपल्याला इथे डिझाईन काढायचे आहे. अशा पद्धतीचे सर्व आपल्याला इथे फिलअप करायचे आहे. आता त्यानंतर ह्या डिझाईनमध्ये आपल्याला फक्त एवढं छान डिझाईन काढली की इथे फक्त आपल्याला डॉट्स द्यायचे आहेत. पूर्ण डिझाईनमध्ये इथे आपल्याला डॉट्स द्यायचे आहेत. अशा पद्धतीचे. तर हा बॉक्स मी इथे पूर्ण तुम्हाला फिलअप करून दाखवलेला आहे. हीच डिझाईन तुम्हाला इथे काढायची आहे आणि इथे सुद्धा हे डॉट्स काढायचे आहेत. याच आता हेच डिझाईन आपण खाली इथे मेहंदीने बघणार आहोत. हे सर्व डिझाईन आता आपण इथे खाली मेहंदीने बघणार आहोत.
इथे आपण ह्या डबल लाईन इथल्यासारख्या डबल लाईन काढून इथे आपण त्याला डार्क केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला डिझाईन काढायची आहे. ही डिझाईन एवढ्याच हलक्याने घ्यायची आहे. कारण आपण इथे साईडच्या ज्या लाईन्स आहेत त्या डार्क बोल्डमध्ये केलेल्या आहेत, त्यामुळे याच्या आतील जी डिझाईन असते ती आपल्याला फेंटमध्येच करायची आहे. ह्या टाईपमध्ये आपल्याला ही अशी डिझाईन काढायची आहे. कारण ज्या साईडच्या लाईन्स आहेत त्या आपण डबल लाईन घेऊन त्याला बोल्ड केलेला आहे आणि आतमधील जी आपण फिलिंग करणार आहोत ती एकदम हलक्या हाताने करायची आहे. आता इथे आपल्याला परत इथे अशा पद्धतीच्या लाईन्स काढायच्या आहेत. ह्या पद्धतीने आता ह्या लाईनला सुद्धा आपल्याला इथे सगळीकडे हम्स काढायचे आहेत. ह्या टाईपमध्ये आपल्याला ही ते पूर्ण फिलिंग करायची आहे ह्या डिझाईनची. आणि त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीचे इथे आपल्याला फिलिंग करायचे आहे. हा बॉक्स आपण ज्यावेळेस काढतो ना त्यावेळेस खूप भारी दिसतो. ज्यावेळेस ब्रायडलची मेहंदी असेल, फुल हँड्स भरून असेल, तिथे याचा उपयोग करायचा आहे आणि खूप छान डिझाईनला लुक येतो. ह्या टाईपमध्ये आपल्याला इथे पूर्ण मेहंदी इथे फिलअप करायची आहे. त्यानंतर आपल्या इथे आहे झिगझॅग. एकदम छोटी छोटी झिगझॅग काढायची आहे. मोठी मोठी लाईन्स अजिबात काढायची नाही. ह्या टाईपमध्ये आपल्याला इथे झिगझॅग काढायचं आहे आणि प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला इथे डॉट द्यायचा आहे. तर अशा पद्धतीचे आपले हे चेक्स पॅटर्न आज आपण इथे काढलेले आहेत.
तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला खरंच कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या भागामध्ये.